तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवते जर फणस उरला तर तो कसा व्यवस्थित ठेवून द्यायचा जेणेकरून तो काळा पडायला नको. फ्रीजमध्ये ठेवला तर त्याचा खरंच वास येतो पक्क्या फ्रीजला. म्हणून काय करायचं, आपल्याला जेवढे गरे पाहिजेत तेवढे काढून घ्यायचे, जास्तचे काढायचे नाही. आणि अटला म्हणतात आमच्याकडे ह्याला, तुम्ही काय म्हणता ते मला माहीत नाही. अशा या अटला त्या पण ठेवून द्यायच्या, ह्या सुकवायच्या आणि उपवासालाही तुम्ही खाऊ शकता उकडून किंवा भाजून. बरं, हा फणस आहे ना असाच ठेवून द्यायचा, जेवढा पाहिजे तेवढा कापायचा आणि उरलेला असाच वरती पेपर लावून ठेवून द्यायचा. असा फणस काळाही पडत नाही आणि 2 दिवस तरी चांगला राहतो. बघू शकता तुम्ही. ही खूप सोपी साधी पद्धत आहे. ही पूर्वीच्या काळात गावची लोक वापरायची ही पद्धत. आपण आता फ्रीजमध्ये ठेवतो, मग त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी वास मारतो, अख्ख्या फ्रीजला वास लागतो दुसऱ्या दिवशी पण, आणि ते गरे खायचं सुद्धा मन नाही करत. तर ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा, तुमचे गरे व्यवस्थित राहतील आणि फणसही व्यवस्थित राहील. चला, बाय बाय.